सो जय शिवराय सर्वांना. तर स्वागत आहे तुमच्या भावाच्या अजून एका व्लॉग मध्ये. तर आज आहे संडे आणि आता वाजले आहेत 4:07. आपल्याला एका प्री वेडिंग शूटला जायचं आहे आपल्या भावाच्या. कॅमेरा, बॅग सर्व रेडी आहे, शूज वगैरे सर्व रेडी आहे, एकदम सगळं पद्धतशीर रेडी आहे. तुम्हाला पुढे जाऊन एक स्टोरी सांगायची. खूप भारी दिवस आहे आजचा, म्हणजे भरपूर दिवसानंतर, म्हणजे भरपूर नाही, जे सेकंड टाइम, व्हेरी सेकंड टाइम आहे. सो आय व्हेरी एक्साइटेड टू टेल यू अबाउट दॅट मुवमेंट. येस, सो लेट्स गो. आपलं थोडंसं लेट झालेलं आहे बिकॉज बाकीचे कामं होते, संडे होता ना. सो पुढे चालूया, तुम्हाला सांगतो काय सीन आहे काय नाही. सो लेट्स गो. सो गाईज, जसे तुम्हाला म्हटलं की गोष्ट सांगायची तुम्हाला. सो आपल्यासोबत फॅन मुवमेंट झालेला आहे, भरपूर दिवसानंतर झालेला आहे. याआधी पण घडलेलं आहे माझ्यासोबत, जिम मध्ये होतं तेव्हा. बट आज जरा भारी वाटतंय बिकॉज मी आता डीमार्टला गेलो होतो थोड्या टाइम आधी. सो तिथं बिलिंग काउंटरवरती मी उभा होतो आणि एक मुलगा आला तिकडनं, म्हणजे तो पण माझ्या क्यू मध्येच उभा होता. एक मुलगा आला आणि तो म्हणे की भाई तुझं नाव गौरव आहे ना, तर मी तुझे व्हिडिओज बघतो म्हणे, भारी असतात म्हणे व्हिडिओ, असं तसं कॉन्टेंट वगैरे भारी बनवतो म्हणे. यार थँक्यू सो मच भाई. तर एवढं भारी वाटलं. आणि त्याच्यासोबत अजून 2 मुलं होते. तो त्यांना म्हणे की काय याला डॅनी पंडितनी शाउटआउट दिलंय म्हणे. शाउटआउट पण दिलेलं आहे, पण आपली स्टोरी ठेवली होती, आपली रील जी होती ना, जी आता सध्या 1.6 मिलियन आहे. तुम्ही बघू शकता, इथं बघू शकताय. जी रील माझी 1.6 मिलियन आहे डॅनी पंडितची, त्याला डॅनी पंडितनी स्टोरीला ठेवलं होतं. ज्यांना माहिती नाही त्यांना सांगतो मी, ती डॅनी पंडितनी स्टोरी ठेवली होती. सो त्या रीलवरती येऊन तो त्याच्या मित्रांना सांगत होता म्हणे की याची रील डॅनी पंडितनी स्टोरीला ठेवली होती म्हणे. सो एक मिनिट हा. सो एवढं भारी वाटलं ते ऐकून की भाई आपल्या कोणीतरी रिकग्नाइज केलं आपल्याला. ठीक आहे, इतक्या दिवस रील्स वगैरे बनवायचो मी, म्हणजे अजूनही बनवतो, म्हणजे इतक्या दिवसांपासून बनवतो. भरपूर दिवसाआधी मला व्हायचे फॅन मुवमेंट्स, बट आज जरा भारी वाटतंय, मस्त वाटतंय. सो लेट्स गो. चल पुढे, लेट होत आहे थोडं मला. गाईज, आपण इथं पोहोचलेलो आहे आता या सोसायटीमध्ये. त्याच्या सोसायटीचा आता वरती त्याचा फ्लॅट आहे. बघा आता सनलाईट तर पडतोय बरं. काय करतंय, जे काय होतं प्रॉपर तुम्हाला दाखवतो, कारण मी ट्रायपॉड पण आणलेला आहे. काय कसं काय करतो सगळं तुम्हाला दिसेल. यो काम पक्षीस. काही जसं बघितलं ना तुम्ही, त्या आजोबांनी माझी पूर्ण कुंडली काढली, मला सगळे एकूण एक माहिती विचारली. तू काय करतो, काय नाही, भाऊ बहीण आई वडील, कीर्ती, इथं नोकरी, काय नाही, सगळं विचारलं त्यांनी मला. म्हटलं भाई, आणि त्यांचं वय किती माहितीये का, 90 तरी सुद्धा खनखनीत बोलत होते. म्हटलं भाई कडक आहे आजोबा. जाऊया आता, आलेले करू छोटासा शूट. त्यांचं लग्न आहे, बघूया. लेट्स गो. ये इधर शूट लोकेशन है गाइस, अभी देखो तुमको कमाल दिखाता हूँ, कैसे खतरनाक शूट करता है तुम्हारा भाई. ये फेज 3 ची सोसायटी आहे, मस्त आहे, मेगापॉलिस. मला नाही आवडलं. गाइस, शूट झालेलं आहे, छोटंसं सिंपल मस्त क्यूट शूट झालेलं आहे. तर जाऊया पुढे, काय प्लॅन काय नाही दाखवतो तुम्हाला. सोसायटी बघा, कुठली सोसायटी पुणेकरांना माहितीच असणार. या सोसायटीत राहतात माझे भरपूर मित्र, राहतात फ्रेंड्स वगैरे राहतात इकडे. काय मस्त असा शूट झालेला आहे, एकदम छान असा. संध्याकाळी झालेली, किती वाजले समथिंग, आता 6:30 6:47 6:42 काहीतरी, 5:42 हा 5:42. ओ माय गॉड. 6:30. हा ठीक आहे, तुम्हाला लवकरच रिझल्ट बघायला भेटेल. आता नाही रिव्हील करायचे ते फोटो, लेट रिव्हील करायचे, काढलेले आहेत मस्त असे. आता लेट्स गो. पुढे काय होतं काय नाही का. स्विमिंग पूल बघा, स्विमिंग पूल, पोडियम. लेट्स गो. काय झालेलं आहे, थोडंफार नाश्ता पाण्यासाठी आलेलं आहे आम्ही इथं फार्म पॅराडाईजला. भूक लागली आता, बाईकडनं लग्नाची पार्टी घेतो ना, येतो ना पार्टी. हा ए भाई, 100%. हा
गाईज आपला फोन डिस्चार्ज झालेला होता आणि त्याच्या फ्लॅटवर सुद्धा काही लाईट नव्हती. सो मी थोडासा आता चार्ज केलेला आहे आपल्या गाडीवरती. तो थोडंच आहे माझ्याकडे रेकॉर्डिंग. पुढे दाखवतो. एका ठिकाणी जायचं आपल्या मित्रांकडे. अनुप वगैरे ते थांबले. जेवण वगैरे झालंय माझं. त्यांच्याकडे जाऊया मग भेटूया आपण. लेट्स गो. गाईज आपण पोहोचलेले जसं तुम्हाला सांगितलं होतं. अनुप पण त्यांच्याकडे जायचंय. अनुप आणि आदित्य होते. हे लोक काही विचार नाही करत. कॉफी आणि मोमोज घेतलेले. आदित्यचे व्हेज सँडविच येत आहे. आपण करूया. लेट्स गो. गाईज कोण आलेले? राजू काकांचा मयूर. चिंबोरी प्रेमी. आणि चिंबोरी प्रेमीचं कारण जर तुम्हाला बघायचं असेल तर आपल्या फीडवरची सगळ्यात व्हायरल रील 3.8 मिलियन वाली त्याच्यात बघू शकताय तुम्ही. काय चांगलं नाही फोटो. अरे एवढा हँडसम आदित्य. फोटोग्राफी सुरू. फोटोग्राफी चांगलं येतं. क्या बात आहे, क्या बात आहे. हिरो स्पॉटेड. पापराजी. तू पण कर ना सर एक फोटो. सर एक फोटो पण येतं ना. आळशीच आहे. कसा आला रे? अबे यार हातोच आहे फोटो. मेरा फोटो कसा आला बघू ना. क्लिक होत नाही. अबे नाईटची साईड. आता त्याच्यामुळे मलाच यावं लागणार 100%. पहिले पण मीच येत होतो. तुमचं लेकरू आहे ना ते. लेकरू चाललंय माहेर आला. ए चल चल चल. कार कुठे आहे तुझी? काय काय मी काय म्हणतोय क्लिअर बोल ना एकदा. इकडून युटर्न मारून नाही याच्या इथून जा इंदवडीतून. ए चल रे मैरे आता. लेट्स गो गाईज. चला भेटूया आता. बॉईजचा ट्रिप झालेली आहे. आता घरी जाऊन ब्लॉग एंड करायचा आहे. ते फोटो काढायचे. फोटो रिफर्बिश करायचे. आहे 2-3 काम आहे. लेट्स गो. सो गाईज घरी आलेलो आहे सध्या. हे ना बाहेर रोडवरती ना इतकी घाण धूळ होती ना. त्या धुळीमुळे एवढं म्हणजे रात्री डेला तरी ठीक आहे बाबा आपण गॉगल घालू शकतो. पण नाईटला इतका इश्यू होतो ना. इतका घाण इश्यू होता ना. त्याने असे डोळे असं कचकच करताय. ती एक गोष्ट. आणि अजून एक म्हणजे की मला इतकी घाण सवय लागली आहे ना. चार्जर ठेवायचं दिलं सोडून ते विसरून जातोय. ती माझी सवय. मला इतकी घाण गड्ड्यात टाकणार आहे ना. आज पण तेच झालं. त्यामुळे मला आहे ना खूप सारं शूट नाही करता आलं ऍक्च्युअली. आम्ही तिथे जेवायला गेलो. त्याच्यानंतर त्याच्या घरी गेलो आम्ही. ज्याचं प्री वेडिंग होतं त्याच्या घरी गेलो. त्याच्या घरी थोड्या गप्पा गोष्टी वगैरे झाल्या. थोड्या हसी मजाक झाली. आणि त्याच्याकडे पण ऍक्च्युअली होता iPhone 16. त्याच्यामुळे त्याला C टाईप चार्जर आहे. माझा आहे लाइटनिंग 14 मुळे. त्याच्यामुळे मला काही चार्जरच नव्हतं. त्याच्यानंतर मग काशीबशी थोडीफार केली. जसं तुम्हाला आधी दाखवलं. मित्रांकडे गेलो वगैरे. आता फायनली घरी आलेलो आहे. आता घरी येऊन ब्लॉग एडिट वगैरे करायचं. थंबनेल वगैरे बनवायचं. आणि या लेट्स गो. भेटूया पुढे. फ्रेश वगैरे तुम्हाला भेटतो पुन्हा. लेट्स गो. गाईज फायनली घरी आलेलो आहे. फ्रेश वगैरे झालेलो आहे. मस्त आता एकदम भारीपणे ब्लॉग एडिट करायचा आणि एकदम उत्साहाने एडिट करायचं. त्याचं कारण असं सांगतो की मला 1-2 दिवसापासून नाही आय गेस 3-4 दिवसापासून लोक असे फीडबॅक देऊ लागले की छान जमू लागलंय. छान करतोय. आम्हाला मजा येते थोडीफार. अपडेशन्स कर. आय एक्सेप्ट युअर फीडबॅक. एव्हरीथिंग पॉझिटिव्हली घेतो मी. आणि तुम्ही लोक सांगू शकता मला. हक्काचे लोक आहे म्हणून ऐकतो मी. आणि सांगा हक्काने सांगा. आणि काही लोक असे मी ऐकले. आजच एक तुम्ही आधीच्या क्लिपमध्ये बघितलं असेल ते मयूर वगैरे. ते मला सांगत होते त्याचे रूममेट व्लॉग बघत होते. आणि ते मला ते त्यांच्यासोबत कॉन्व्हर्सेशन व्लॉग रिलेटेड करत होते. कारण की ते बिर्याणीचा ब्लॉग बघितला असेल ना. नसेल बघितला तुम्ही जाऊन चेकआउट करा. त्या रिलेटेड ते बोलत होते. बिर्याणीचा ब्लॉग वगैरे बघत होते. आणि त्याच्या आधी कुठलं तरी असंच होतं. अजून एक होतं. तर त्या ब्लॉग रिलेटेड सुद्धा मला काही लोक फीडबॅक देत होते. तर त्या रिलेटेड मी 100% असं पूर्ण करायचा प्रयत्न करणार की त्या गोष्टी आणि त्या चुका ना हो. सो धन्यवाद तुमच्या प्रेमासाठी. तुमच्या फीडबॅकसाठी. सो आजचा ब्लॉग इथे संपतोय. जसं की काल हे करायचं मिस झालं होतं ते मी आज केलेलं आहे. आजचा आहे 6वा दिवस. सो तोही कट केलेला आहे. आपला रस्ता जरासा मोठा आहे आणि अवघड देखील आहे. सॉरी आपला रस्ता जरासा मोठा आहे. अवघड नाही. तुम्ही सोबत असल्यावर काहीच अवघड नाही. सो आय होप तुम्ही असा सपोर्ट ठेवशाल. इंस्टाग्रामवरही जरा चांगला सपोर्ट भेटतोय. नसेल भेटत तर नसेल बघितलं जाऊन बघा.
युट्यूबवर आहे तुमचा सपोर्ट. एक पायरी आपण एक पायरी चढतोय. सो धन्यवाद तुमच्या सर्व प्रेमासाठी. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्या काय करता येईल माहिती नाही आता मला, कारण की उद्या माझं ऑफिस मी जाणार की नाही जाणार मला माहिती नाही, कारण की आता कामावर डिपेंड आहे. सो भेटूया उद्या. पीस आउट.